पंढरपूरचा 65 एकराचा पालखीचा असेल, वाखरीचा पालखीचा असेल, प्रचंड मोठा पाऊस अलीकडे पडला अलीकडच्या कालखंडामध्ये. त्यामुळे सगळी विस्कळीत झालेला विषय होता. आता त्या सगळ्या तळावर आपण पावसापासून कसं वाचता येईल, त्या ठिकाणी पालख्या कशा थांबतील, पावसामुळे लोकांना राहायला काय अडचण होऊ नये त्याची व्यवस्था आपण करतोय. आणि तीच व्यवस्था आपण पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आपण तशी व्यवस्था करतोय. वाळवंटाचं क्लिनिंग आता झालंय, तिथल्या बोटिंगची परवानगीचा विषय असेल, तिथल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था असतील, त्या सगळ्या व्यवस्था करत असताना पंढरपूर शहरातली वाहतुकीची व्यवस्था काही ठिकाणी कामं चालू आहेत, नॅशनल हायवेची कामं चालू आहेत, त्या ठिकाणच्या अडचणी आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी जी अडचण असेल ती तातडीने सोडवण्यासाठी आपण या स्थळाची पाहणी करतोय. आता अजून आमच्याकडे काही ठिकाणी अडचणी आहेत, तर त्या ठिकाणी 15-20 दिवस आमच्याकडे आहे अजून. त्यामुळे तातडीच्या मान्यता देऊन आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतोय. अनेक गोष्टी आहेत. आमच्या ग्रामविकास खातेच जवळजवळ पालखीचं नियोजन करत असतं. त्यातून आणि जवळजवळ 5 कोटी रुपयाच्या नवीन रोडला पर्यायी मार्गाला मान्यता दिलेली आहे, त्याची कामं चालू होत आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पाऊस पडतोय म्हणून आम्ही प्रत्येक पालखी तळावर वारकरी सेवा केंद्र करतोय. त्या ठिकाणी हँगर मोठा मंडप करतोय. त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसातनं संरक्षण मिळेल. जी लोक दिंडी सोबत आहेत, वारकरी आहेत, त्यांना दिंडी सोबत राहायची व्यवस्था असते. पण दिंडी सोबत नाहीत असे जे वारकरी असतात ते रस्त्यावर झोपतात, कुठेतरी वाटेत झोपत असतात. अशा सगळ्या वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था आम्ही करतोय. त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी मेडिसिन आपण देतोय, त्या ठिकाणी मसाजची व्यवस्था आपण करतोय. वारकऱ्यांना ज्या सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा द्यायचा प्रयत्न करतो. आपण पलटणची पाहणी केली, बरोबरची पाहणी करून पलटण शहरातल्या किंवा पलटण तालुक्याच्या पालखी रूपाबाबत आपण काय सांगणार? नाही, पलटणचा पालखी आम्ही पहिल्यांदा बरडच्या पालखी स्थळाची पाहणी आम्ही केली आणि बरडचं पालखी स्थळ आहे तो पालखी स्थळाची जागा मोठी आहे, परंतु काही ठिकाणी त्याची सपाटीकरण करण्याची आवश्यकता होती आणि तो पालखीचा मोठा करण्याची आवश्यकता होती. म्हणून आज तो विषय माझ्याकडे आला, ग्रामपंचायतीने दिला, आमच्या शिवमॅडमने दिला. तातडीने आज आपण सूचना दिलेल्या आहेत की उद्याच प्रस्ताव त्याचा तयार करा, काय 30-40 लाख रुपये लागतील. उद्या एका दिवसात आपण त्याला मान्यता देऊन 3 दिवसाचंच टेंडर आपण करू. तो पालखी स्थळ विस्तारित करण्याचं काम आपण करतोय. त्यासोबत पालखी तळावर गावात येणारा छोटा रोड आहे, त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून एक बाजूनं गावाच्या बाहेर रोड जातो, त्याही रोडच्या संदर्भात आपण प्रस्ताव तातडीने करून तोही रस्ता आपण करून घ्यायचा प्रयत्न करतोय. पालखीचा आणखीन काही अनुदानाचे विषय आहेत ते अनुषंगाने त्या गावाला अनुदान वाढवून देतोय. गावाचे पूल होता छोटा, त्या पुलाला दोन्ही बाजूने रेलिंगची आवश्यकता आहे. ज्या ज्या सेफ्टीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायच्या आपण प्रयत्न करतो. पलटण शहरातलं आपण बघितलं असेल, सगळ्यात आता पालखी मार्गाचं काम नव्यानं चालू झालंय आणि ते काम आता पालखी जवळजवळ 20 दिवसावर आलेले आहे. 20-25 दिवसात पालखी इथं पोहोचेल माझ्या हिशोबानं. तेव्हा तो रोडचं काम तातडीनं पूर्णत्वाला गेलं पाहिजे म्हणून आमच्या एसपीने भेट दिली, कलेक्टर महोदय असतील, सीओनी सगळ्यांनी भेट दिलेली आहे, आमदार महोदय आहेत, चर्चा केलेली आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी आज येतात, तेव्हा तातडीने सूचना दिलेल्या आहेत की पालखी यायच्या अगोदर 8 ते 10 दिवसाच्या आत हे रस्ते सगळे कम्प्लीट झाले पाहिजेत. जे होत आहेत ते कम्प्लीट करा, नाही ते पालखी येण्यासाठी जी व्यवस्था करायला लागेल ती करा, अशा सूचना दिलेल्या आहेत. याही ठिकाणी आम्ही एक मोठा सेवा मंडप आम्ही या ठिकाणी उभा करतोय. त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था असाच एक मंडप आपण मायशी कॉलेजवर करायच्या सूचना आत्ताच दिलेल्या आहेत. काही ठिकाणी पावसाचं संरक्षण देण्यासाठी 5-10 हजार लोक त्या मंडपामध्ये पासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण अशा पद्धतीने जर पालखी मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मरून टाकण्याची व्यवस्था, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळे अगदी उद्या मी आता रात्री उशीर झालेला आहे, आज पॉसिबल झालं तर मी लोणंदला भेट देतो, उद्या मी वरदला भेट देणार आहे. तर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर तातडीने आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीने जे काही व्यवस्था उभी करता येईल ते आपण करू आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत. म्हणजे
मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पालखीचं दुरुस्त करण्यासाठी 19 कोटी रुपये आपण मुर्मीकरण आपण खर्च करतो. तिथं पावसाच्या पाण्यानं नुकसान होऊ नये, पालखीला काही लोकांना अडचण येऊ नये, इथंही तशी व्यवस्था करायला लागली. काय म्हणजे काय पैसे लागले, मुर्मीकरण करायला लागलं, पाण्यापासून चिखलापासून संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करत. हो, आता पालखी महामार्गावर टोल नव्यानं सुरू झाले, तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा वारकऱ्यांच्याकडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही. वारकऱ्यांच्यासाठी 100% टोल माफी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांची खूप बारकाईने या पालखी सोहळ्यावर लक्ष आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसारच आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करतोय. मला वाटतं आजपर्यंत झालेल्या पालखीतलं सर्वोत्तम पालखी सोहळा करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला मुख्यमंत्री बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. आपल्या परिसरातून ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.